एक धक्कादायक गुप्तचर अहवाल समोर आला आहे, ज्यामुळे क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पाकिस्तानमध्ये प्रचंड दहशतवादी हल्ल्याच्या धोक्यात आहे. परदेशी खेळाडू आणि पर्यटकांचे अपहरण होण्याचा धोका निर्माण झाला आहे, ज्यामुळे हा प्रतिष्ठेचा स्पर्धा एक भयानक स्वप्न ठरणार आहे. सूत्रांनुसार पाकिस्तानच्या स्वतःच्या गुप्तचर संस्थांनी हा गंभीर इशारा दिला आहे. अहवालांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि परदेशी नागरिकांना लक्ष्य करण्याचा मोठा कट रचला जात असल्याचे संकेत आहेत. जर भारताने संघ पाठवला असता तर हा धोका 10 पट वाढला असता. पाकिस्तानला आधीच गट टप्प्यात लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागलेला आहे आणि आता त्यांच्या विश्वासार्हतेवर मोठे संकट आहे. भारताने पाकिस्तानात न खेळण्याच्या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती, पण आता हा गुप्तचर अहवाल भारताच्या निर्णयाचे योग्यतेचे पुरावे देत आहे. भारतीय सरकारने संघाला एका जीवघेण्या सापळ्याच्या अडकण्यापासून वाचवले आहे. तहरीक-ए-तालिबान आणि आयसिस सारख्या दहशतवादी गटांनी अपहरणाची योजना आखल्याचे वृत्त आहे. आधीच कमी परदेशी चाहते पाकिस्तानमध्ये प्रवास करण्यास तयार होते आणि आता हा धोका अधिक तीव्र झाला आहे. जर पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी अपयश स्वीकारले तर आंतरराष्ट्रीय संताप उफाळेल आणि पाकिस्तानच्या प्रतिमेला मोठे नुकसान होईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समुदाय ICC च्या निर्णयावर प्रश्न विचारू लागला आहे. पाकिस्तान अजूनही मोठ्या ICC स्पर्धांचे आयोजन कसे करू शकतो? ICC खेळाडूंच्या जीवाशी खेळण्याचा धोका पत्करू शकते का? हा प्रश्न आहे. हे स्पष्ट झाले आहे की पाकिस्तानला किमान 2031 पर्यंत कोणतीही मोठी ICC स्पर्धा मिळणार नाही. या उलट भारत 2026 T20 वर्ल्ड कप आणि 2029 महिला वन डे वर्ल्ड कप यजमान करणार आहे आणि पुन्हा एकदा सर्वात सुरक्षित आणि प्रभावी क्रिकेट केंद्र म्हणून सिद्ध होत आहे. मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांवर संभाव्य आपत्ती रोखू शकतील इतकी ताकद आहे का, की ही स्पर्धा एका भीषण संकटाच्या दिशेने वाटचाल करत आहे? जाणून घेण्यासाठी आमच्या सोबत राहा आणि तुम्हाला उच्चस्तरीय क्रिकेट नाट्याची सर्वात ताजी माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.